परत वेळेस आपण तुमची जोडी आणि आमची जोडी असं नको यश खरंच दमलेले अरे बाटलीचं वजन झालंय तुला अगं आमच्यापेक्षा तरुण आहेस तू नाही बाई इथं कधी जंगलात मावशी तरस आहे तरस मावशी बरोबर आहे की यश तुझं पाहिजे ना स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये. आता आम्ही चाललोय फिरायला आणि मी अचानकपणे ब्लॉग बनवतोय. माझं ब्लॉग बनवायचं नियोजन होतं पण सिंहगडला जायचं होतं. सकाळपासून दिवस सगळा वाईट चाललाय की जसं की मला सकाळी उठून जायचं होतं कॉलेजमध्ये पण अचानक कॉलेजला जायचं कॅन्सल झालं. मग तिथून मी गाडी तळावर गेलो. त्यात माझं मोबाईलचा स्क्रीन गार्ड फुटलं होतं तर मग मी ते बदललं. मला जे स्क्रीन गार्ड पाहिजे होतं ते पण काय भेटलं ना आणि रित्याबरोबर जायचं होतं ते काय ह्यांच्यामुळे कॅन्सल झालं. मग मी आता जातोय कुठं जातोय माहित नाही मला. हा काय वाटले भरायचे अर्धे तुला अर्धे मला जा मग जा जाऊ दे गाईस. 100 रुपये तासाला नाही असंच टाइमपास चाललाय. पुस ना ते पुस ना असं पुस. हा झालं जा ती कापड घेऊन घेतली खालचं वट लाल दिसत ना आताच घेतली घरातच असेल ना. घरातच नवरे मुलीने गाड्या हरवले 700 रुपये आणि आहे ना किंमत नाही अरे किंमत आहे आणि वर माहिले चिडली तिथं पोरगी आता लाख रुपये घालवल लग्नाला त्याचं काय नाही 700च पडलंय. अरे दाजी कंपनी घेतील कंपनी दाजींचे शेअर्स असतील कोणत्या तरी गाड्यांच्या कंपनीमध्ये. लाव लाव गाणी लाव आणि ह्याची उलगाल चालली आहे गाणी लावण्यात. आता कसा स्पीकरच फाटला डायरेक्ट. थांबा तुम्ही गाणी बिणी लावतो जरा क्वालिटी मध्ये. बारीक आहे का गाड्या हलवायला. सनसेट मावशी जाऊ द्या ग दाजी नवीन गाड्या घ्या तर दीदी पण तो हरवला का घरातच. अरे मला आठवण ना असं द्यायचा नाही. काकाने लय भारी केलं कानिफ ना. त्यांना कळलं आम्हाला कुठे जायचंय बरोबर त्यांनी सांगितलं कानिफ ना तिकडं. पुढं काय माहिती मीच बसत नवरी बाई जिंदाबाद. आणि चप्पल साक्षी घालते जागा 4-5 पायऱ्या चढून सुरुवात झाली आत्ताशी आमची चढायची. आम्हाला 1 पाऊण तास लागणार आहे म्हणजे 45 मिनिटाचा प्रवास. वारमाई दामल्या किती दिवस मी वारमाई मानणार आहे काय माहिती. मग काय दीदी परत वेळेस आपण तुमची जोडी आणि आमची जोडी असं नको यश. अरे सांग आमची जोडी म्हणजे मी आणि बाईया या अशी आमची जोडी भावांची. हा मग तुला वेगळं वाटलं. हा वाटेल ना. नोकरानी पाहिजे म्हण की सोन नको नोकरानी पाहिजे अण्णा. हे असले ह्यांचे दीदी तुझं लय माया चालल्या मावशीची. ती बाटली दे तिच्याकडे.
आणि काका बाटली घ्या, मावशी बाटली घ्या. मी थांबते नाही बाई इथं कधी जंगलात मावशे तरस आहे तरस. कालपर्यंत सासू होते, आता कुठे गेले? कानेपणात देवे गाठायचं. आणि नंतर कुठं जा, नंतर कुठं बी मला माहिती हात नाही का का साक्षीचं लग्न नाही बाई करायचं, माझं लग्न आहे. दहाजीनी 35 किलो सर केला. गाडीवरती झूम करतोय बघा आम्ही. खरंच दमलेले अरे. बाटलीचं वजन झालंय तुला. अगं आमच्यापेक्षा तरुण आहेस तू. काय माहिती आता कसं चढायचं. आता आम्ही तर कसं चढत होतो. आम्ही रविवारी आलो होतो ना, फुल भयंकर गर्दी. पण आज सकाळची गर्दी असते, आज ह्या टायमिंगला नाही येत कोण. 6 साडेसहा ला आहे ना ट्रेकिंगला येतात माणसं सगळे. मला माहिती होय तुम्ही इथं 10 वर्ष झाला राहता. तर आता आलंय मंदिर मस्तपैकी. आम्ही 5 मिनिटातच पोचूयात मंदिरात. आणि दम राहिलंय, पाय थोडेसे दुखत आहेत. पण मला माहिती आहे रात्र झोपताना पाय दुखणार आहेत. काय सांगू आता काय काय करायचंय काय काय नाही ते. कॅमेरा पुसलोय कॅमेरा. घंटे नाही वाजवत कारण ते ध्वनी प्रदूषण होतं. मी सावकाश वाजवली आता. असं लिहिलंय की मंदिराच्या परिसरात कॅमेरा वगैरे वापरू नका, मोबाईल घेऊ नका. पण तरी पण सगळे माणसं करतायत. मग मी पण एकदम ब्लॉगिंग बिगिंग सुरू केलं डायरेक्ट. मागणं येतोय, पुढनं भीती वाटते अजून तरी. हाय गाईज, आतमध्ये आम्ही मस्तपैकी गेलो. कपडे वगैरे बेल्ट. सानेश्वराच्या मंदिराच्या आत जायचं असेल तर बेल्ट शर्ट काढायला लागतो.
आणि अजून चावी मोबाईल वगैरे काहीच नाही ठेवायचं. तर मग मी येताना त्यांना म्हणलं प्रसाद घेऊ का, ते म्हणले घे. तर ह्याच्यातला पेढा आहे दिसतोय बरोबर, ते मी दीदीला ठेवलाय. दर दीदी मोठा पेढा होता पण मम्मी म्हणली मला पाहिजे, मग तो तिला द्यायला लागला. साक्षी म्हणले मला दे, पण नको साक्षीला सर तिला आवडतं. मला पण द्या अर्धा, मला नाही भेटले बेटा. अरे मूर्खा, तिथं अख्खं कुंड होतं, एवढंच घेऊन आलाय स्वतः पुरतं. ह्या पोरी बाहेर होते, ह्यांना प्रसाद कोण देणार? मला काय दिसतायत ना सगळे. जा जा तसेच जा, आम्ही चाललो. तर आता आम्ही इथं बघा एकदम फोटोशूटला आलोय आणि मस्त पैकी एकदम आहे ना उशीर झालाय आम्हाला गड उतरायचंय, गाडी खाली आहे आणि ह्यांना फोटो काढायचे. तर फोटो काढायचे का नाही काढायचे? नको काढायला, चला जाऊयात आपण. ए बाय. प्लीज प्लीज यस प्लीज. एका मिनिटात आलो आलो आलो. हा आलो, इथं फोटो काढत होतो मंदिराच्या अलीकडे. तर मस्त पैकी फोटोशूट वगैरे झालाय, सगळ्यांचे काळे काळे फोटो काढल्यात आणि माझा कोणीच फोटो नाही काढला, माझा कोणी विचार पण नाही करा. सगळे स्वार्थ्यांची दुनिया आहे इथं. हा का नाही मावशी? बरोबर आहे की यश, तुझं पाहिजे ना. कोण म्हणलं का माझा? तुझा यश, तुझ्या एकट्याचा फोटो असं म्हणलं कोण पण, असं म्हणलं ना कोण पण काढतो. पंचवत घालता या बेळ जायचं, बेळ पोट नाही दुखणार, थोडं थोडं खायचं एक एक घास. गाईज मम्मीने असं डिसिजन घेतला की 120 रुपये बेळीला घालवण्यापेक्षा 150 रुपयात मिसळ होईल घरी. बिझनेस माइंडेड. ह्याला भूक लागल्या आणि खोबरं मी खातोय. हिने अख्खा बिस्किट बडा खाल्ला, काय एक बिस्किट पण नाही दिला मला. लाज वाटते का? अख्खा पुढा तू खाल्लाय का मी खाल्लाय रे? मी खोबरं खातोय गाईज, खोबरं खाऊ दे, नंतर मग ब्लॉग कंटिन्यू करतो. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबर, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. गाईज हा बापदेव मार्ग येतो. बापदेव घाटातनं जर यायचं असेल ना तर गाईज इथून यायला लागतं. मी माझं सँडलच विसरलो, तर आता बघतो तिथं सँडल भेटायला पाहिजे. माझा एवढा सँडल काय असं लाव द्या. आता याला तरी दुःख होणार आहे मला, कारण की तुटला येतो, त्याला मी शिवलाय, त्याला इन्व्हेस्ट केलंय 20 रुपये. डन. तर काय आता हे बघा, इथून पार तिथपर्यंत बोट दिसतंय का माझं? तिथं मला माझ्या डोळ्यांनी मला गाडी दिसते. तुम्हाला नाही दिसणार कारण की आपल्याकडे मिररलेस नाहीये, आयफोन आहे. तर आता आम्हाला खाली जायचंय आणि सध्या भयंकर माझी पाठ दुखते. अजून खाली उतरायचंय, शॉपिंगला जायचंय, नंतर आधी मी घरी जाऊन खाणार आहे काहीतरी. अरे खाली उतरू ना पटापट, इकडे माझ्याकडे काय तोडला सँडल. आणि मूर्खपणा काय केला मी, काही जीन्स घातली होती, फॉर्मल पॅन्ट घातली मी आणि बूट घालायचो होता. भाऊ बूट घालाय पाहिजे ना मी. धर ना भाऊ, काय विषय नाही. चलो भाई, जय श्रीराम, जय श्रीराम. चालत तिथं जायचंय. हो आलो आलो. अशी टक्क मक्क जाता, माग वळू वळू पाहता, वाट पावला तड खळली, अशा केवड्याच्या मनात. सॉरी, अशा काही मी लिरिक्स चुकीचं म्हणतोय, सो सॉरी फॉर सिंगर. आणि जे गाण्यातले जे टीम आहे सगळं त्यांच्यासाठी सॉरी. बाकीच्यांना काय फरक पडतो ना, कसं म्हण काय म्हण.
दे सोडा की हात मत जीव सोडा की हात मत दाजी 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 कसं होत आहे हाय गाईज, तर ही अशी ही लुंगी बरं जाऊ द्या. हाय गाईज, तर ह्या ठिकाणी आजचा व्लॉग संपतोय. आणि कसा वाटला व्लॉग हे नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा. लाईक करा व्हिडिओला, मस्तपैकी छान व्हिडिओ बनवला. एवढं त्याच्यामध्ये बी रोल्स आणि अजून काही खूप काही आहे, कमतरता आहे मला जाणवते. पण माझं असं काय डोकं कुठं जातं माती खायला की मला चांगले व्लॉग्सच बनवता येत नाही. सो प्लीज तेवढं थोडंसं जरा आहे ना. नाही आता ठरवलं, आता शब्द देतो तुम्हाला. व्लॉग आहे ना, व्लॉग बाप बनवणार, बाप. इथून पुढचे सगळ्या व्लॉग नवीन चॅनलवर ते जो पहिला व्हिडिओ येणार ना ते पण बाप असणार. त्यासाठी आज स्क्रिप्ट लिहायची. आज स्क्रिप्ट जरी नाही ना लिहून झाली तरी आज मी आहे ना नाही म्हणलं ना 6 पोस्ट डोक्यात आहे. 6 पोस्ट करायच्या, फक्त 6, लय नाही. उद्याच्या एवढाच. तर ते जाऊ दे, ते पुढचं आहे. हा व्लॉग कानिफनाथला गेलो आम्ही. आता मिसळे हा मग मम्मी अगं काहीतरी असंच माझा मूड आहे ना, एकदम तिडीक जातो डोक्यात. पण सिरियसली सांगतोय, अँगर विषय एवढा पण नाही आहे मला, पण लय राग होतो मला आहे ना. मला माझ्या पद्धतीने सगळे खेळवायला पाहिजे. आता डोकं फिरतं. तर काही नाही गाईज, आवडलं सांगा. कानिफनाथला गेलो, आता मिसळ बनवली. मिसळ खायची मस्तपैकी छान छान. आणि फेस पॅक वगैरे करायचं. काय खूप काळा दिसतोय मी, टॅनिंग वगैरे झाली. उद्या ट्रेडिशनल डे. उद्या काय घालणार आहे, लुंगी. कळालं उद्या. काय केली भाजी? बाकी कोण कोणच नाही आलं बरेच दिवस झाला. आणि तिकडे गेलीच नाही आता बरेच दिवस झालं. आता